आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचं झालं तिसरं उभं रिंगण संत ठाकूरबुवा समाधी मंदिराजवळ. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण वेळापूरमधला आपला भाजपा गोंधळून निघणार होतो बंडी शेगावला जाण्यासाठी. मग काय, चिखलातून वाट काढीत काढीत आलो आपण रस्त्याला. फुल पावसाचं वातावरण झालं होतं आणि मग तिथून चालू झाला होता आपला आजचा पुढचा प्रवास. मग काय, टपकन पुढं आलो आणि आपल्याला पाहिजे होतं आजचं उभं रिंगण. रिंगण तर होऊन गेलं होतं, पण काय करायचं. रिंगण संपलं आणि पाऊस चालू होता. त्यात आपण निघालो पुढं आणि जसा जसा रोजचा प्रवास पुढं चालू आहे तशी ओढ पण वाढत चालली पंढरपूरला जाण्याची. या साईडला बघितलं फुल ट्रॅफिक जाम आणि इथं आल्यावर कळालं की आज बंडी शेगावमध्ये सगळ्या पालख्या एकत्र होतात. मी इकडून आपण माऊलींच्या पालखी सोहळ्यात आणि या बाजूने इकडून तुकाराम महाराज आणि सोपानदेवांच्या पालखी ती. पुढं आलो, तिथं बघितलं तर काय, सोपानदेवांचा पालखी रथ खाली थांबलेला होता. दर्शन वगैरे चालू होतं आणि त्याचं दर्शन वगैरे घेऊन आपण निघालो पुढं बंडी शेगावला जायला. आता जवळ आलो होतो, सगळे थकले पण होते. मग आलो आपण आपल्या ठेप्यावरती पाटाच्या कडाला. तिथं आलो, आराम वगैरे केला, संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि इथून आपण उद्या जाणार होतो डायरेक्ट भूवैकुंठ पंढरीकडे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.